नमस्कार। आज मला मालपोह्याची रेसिपी करायची आहे। महाराष्ट्र मालपोह्याचं साहित्य आहे हे गूळ, हे पीठ, हे पाणी आणि हे तेल आहे। तेल आहे कढईत आणि विलायची करून तयार घ्यायचे। आता ह्याच्याकरता आपल्याला गूळ किसून घ्यावं लागेल। अगोदर गूळ किसल्यानंतर 5 मिनिटांनी गूळ किसून घेत आहे। गूळ किसल्यानंतर पाण्यात टाकायचं, विरघळवून ते पीठ बनवायचं आहे। मग आपल्याला मालपोहा तयार करायचा आहे। मालपोह्यासाठी गूळ किसलेला आहे। आता हे पाण्यात घालून विरघळवायचं। त्यानंतर पुन्हा आपल्याला पीठ घालून कालवायचं आहे। हे गुळाचं पाणी आहे। आता हे इलायचीची पूड टाकलेली आहे। त्यात पीठ घालायचं आहे। याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, साधारणपणे करायचं आहे। हे झाल्यानंतर मग आपल्याला एक 5 मिनिटं ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला मालपोहा बनवायचा आहे। आता हे मालपोह्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण मालपोहा करायला सुरुवात करूया। आता इकडे तेल गरम झालेलं आहे। हे आहे मराठवाड्याचा आपला मालपोहा। हे आता टाकलेलं आहे। ह्याला खालून वरून तळून घ्यायचा। हा मालपोहा आहे। मोठे पण करता येते, छोटे पण करता येते। हे साहित्य मोठे पण करता येते, लहान पण करता येते। कसं पाहिजे तसं करायला जमतं। हे पण हे आहे आपले मालपोहे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही एक रेसिपी असं करून बघा।